झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। वहिनी, अगं कुठे होतीस तू? आणि दादा कुठे आहे? यांना अजून शुद्ध आलेली नाहीये। 2 सलाईनच्या बॉटल लावून सुद्धा यांना शुद्ध आली नाही म्हणजे यांना सिव्हिअर विकनेस असणार। ठीक आहे, यांना आता विश्रांतीची गरज आहे, पण जर यांना काही लागलं तर तुम्ही लक्ष ठेवा, ठीक आहे? हो, येस। सूर्य, सूर्य, तुझं कुठं होतीस तू? फोन का लागत नाही तुझा? किती वेळ झाला तुला शोधतोय माहिती? कुठं कुठं शोधून आलो मी तुला। काळजीने जीव गेला असता माझा तुळजा। दवाखान्यात निघताना एक फोन करायला काय झालं होतं तुला? तू एसटीने कशाला आलीस? मला सांगितलं असतं मी आला असतो ना तुला घ्यायला। किती ग बेजबाबदार वागतीस तुळजा। किती वेळा सांगितलं एक फोन करत जा म्हणून निघताना। सॉरी सॉरी सॉरी, खरंच सॉरी, चुकलं माझं। काय चुकलं तुळजा? कसं कळत नाही तुला? परत असं नाही होणार। तू ये ना इथे बस। तुला कळतच नाही खरंच। प्लीज शांत हो, मी तुला सगळं सांगते काय झालं ते। मी हे सगळं मुद्दामून नाही रे केलं। एक बाई ना खूप मोठ्या संकटात होती आणि तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागलं, आणि ह्या सगळ्यामध्ये थोडा उशीर झाला। सगळं ठीक आहे, पण एकदा कळवायचं तरी। आणि असं अनोळख्या माणसासाठी एवढ्या रात्रीचं धावून जाणं म्हणजे? अरे तशा अनोळखी नव्हत्या त्या। तुला आठवतंय जेलमध्ये एक बाई भेटल्या होत्या ज्यांच्याशी मी तुझी भेट घालून देणार होते? ह्या त्याच बाई आहेत। अगं पण त्या गावात काय करतात आणि या अशा अवस्थेत? हाच प्रश्न तर मला पण पडलेला आहे, पण मी त्यांची सगळी माहिती काढायचं ठरवलंय। अगदीच वेळ पडली ना तर पोलिसांकडून मदत घेईन, पण त्यांच्या जीवावर कोण उठलाय ना हे शोधून काढीनच। हे बघ तुला काय करायचं ते कर, पण मी तुला एकटीला सोडणार नाही म्हणजे नाही। मी तुझ्यासोबत असणार। ओके सूर्यकांतराव, आपण दोघं मिळून शोधूयात, मग तर झालं। परत असं करायचं नाही हं? ए चला लवकर लवकर चला। ए त्या आशाला पहिलं गाडीत कोंबायचं कळलं का? आणि पटकन हलवायचंय। तुम्ही काय टेन्शन घेऊ नका। झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज।